सकाळी नाश्त्याची तयारी. नाश्त्यामध्ये करायचा होता उपमा. तर जुना रवा होता थोडा, तो काढून घेतला आणि म्हटलं आता हा नवीन जो आहे तो डब्यामध्ये ठेवूया. तर हा जो रवा आणलेला आहे ना, याला साधारणतः 1 महिना झालेला आहे आणि बघितलं तर थोडासा मला तो गुठळ्या गुठळ्या वाटल्या. जाळ्या तर नाही लागल्या त्याला, पण का कुणास ठाऊक असा ओलसर वाटला. तो उन्हामध्ये वाळवायचा आहे. आज तर नाही वाळवणार, पण उद्या उन्हामध्ये वाळत ठेवून तो, कारण आता ऊन काही फारशी आहे नाही. आणि त्यानंतर हा जुना रवा आहे, तर म्हटलं आता याचा उपमा करूया आणि थोडासाच करायचा होता मुलीपुरता. आणि हा डीमार्टमधून आणलेला रवा आहे आणि डीमार्टमधला रवा कुठलीही वस्तू म्हणा चांगलीच असते. आणि तो दुकानातला पण छानच होता, फक्त आता 1 महिना झाला ते पॅकेट ठेवून होतं, कदाचित त्यामुळे असेल. तर असो, त्यानंतर इथे उपमा करायचा होता. तेल संपलेलं होतं. तेल तर कालच संपलं त्यातलं. पण ती तेलाचं भांडं जे घासायचं होतं म्हणून मग मी ते राहू दिलं आणि वाटीमध्ये जे काही आहे ते तेल थोडं काढून घेणार आहे. आता नाश्ता झाला की लगेच भांडे घासील तेव्हा ते घासून घेईल. आणि हे तेलाचं भांडं कसं दर आठवड्याला घासलं तर बरं होतं, नाहीतर मग त्याच्यावर कसं तेलाचे असे पिवळसर डागं होतात आणि ते निघायला खूप जड जातात. आणि 8 दिवसाचं जर घासलं ना ते, तर छान राहतं, क्लीन राहतं. जास्त दिवस ठेवलं तर एकदम जी त्या भांड्याची कडी आहे पकडण्याची, त्यामध्ये असं जमा होतं. मग ते खूप जड जातं घासायला, म्हणून ते मी 8 दिवसाची घासत असते. तर कामं होईपर्यंत बाकीचे ते सुकून जाईल भांडं आणि दुपारी मग त्यामध्ये तेल काढून घेईल. तर इथे उपमा करायला घेतला आणि आता टमाटरचाच उपमा करणार आहे आज. दही नाहीच आहे आणि टमाटरचा पण खाते माझी मुलगी, तिला आवडते. पण आमच्याकडे फक्त ती खाती उपमा, आम्हा दोघांना फारसा आवडत नाही. थोडा खाल्ला तर खाल्ला. त्यानंतर इथे नाश्ता वगैरे झाला की मग आता बाकीचे कामं करायची होती आणि सकाळची वेळ आपली ही घाई गडबडीचीच असते. आधी नाश्ता करून ठेवला तर बरं राहते, नाहीतर मग ऐनवेळी ती आली की मग तिला आल्याबरोबर नाश्ता पाहिजे असतो. तर इथे उपमा झाला आणि आता बाकीचे कामे करायची होती. तर गॅस ओटा पुसायच्या आधी सर्व भांडे बाहेर नेऊन ठेवणार. भांडे बरेच निघाले होते. तर रात्रीचे भांडे, आता सकाळी नाश्त्याचे भांडे आणि अजून एक्स्ट्रा काल चिवडा वगैरे केला ते भांडं घासायचंच राहिलं. तर सर्व भांडे इकडे आणून ठेवले आणि आता रूम पुसायची होती. तर त्याआधी हा ड्रम आहे ना, तर सकाळी पाणी शिंपलं की या खाली पाणी जमा होतं. मग तो सरकवावा लागतो आणि परत त्याच जागी ठेवते सुकलं की. तर रोजचं काम आहे ते. आणि पाणी शिंपताना कुठेही जर शिंपलं तरी ते ओलच असतं, त्याच्यामुळे तो एकाच जागी राहू देते. नंतर सरकवते मी बाकीचं सुकलं की. त्यानंतर इथे कांदे होते, कांदे निवडायला घेतले. आणि काल यातला एक कांदा मला खराब दिसला. म्हटलं चला सर्व निवडून घेऊया. मी काही लक्ष दिलंच नाही आणि ते फॉईल पेपरवर ठेवले, तर मला वाटलं काही खराब होणार नाही, पण एक झालंच ते. आणि बाकी तर असे कोंब वगैरे आले नाही आणि साधारणतः 5 किलो आणले होते ते, तर त्यातील आता 1-2 किलो राहिलेले आहे. म्हटलं चला ते निवडून घेऊया, अजून जर एखादं खराब निघालं तर. तर ते सगळं निवडून घेतले आणि मग ते दुसऱ्या टोपलीमध्ये ठेवले मी. त्यानंतर तांदूळ निवडायचे होते, ते दुपारी निवडणार. तर त्याआधी हे सगळं साफ करून घेते, नंतरच रूम पुसायला बरी. तर इकडे माझी मुलगी आली होती, तर तिने ते काही सामान आणलं होतं थोडं, तर ते तिथे ठेवलं. तिला बोलली की वर ठेव ओट्यावर, तिने तिथंच ठेवलं. त्यानंतर इथे तिखट काढायचं होतं, जे की काल केलं मी ते. आणि हा डब्बा आहे मिक्स डाळी ठेवण्याचा, त्याच्यामध्ये मी काल तिखट काढलं ते, कारण तिखटाचा डबा घासायला ठेवला तो ओलसर होता, त्याच्यामुळे काढावं लागलं. पण ते मला बरं वाटलं नाही. पुन्हा म्हटलं यातलं त्यामध्ये ठेवून द्यायचं, कारण काय की ज्या डब्यात जी वस्तू ठेवतो ना तिथेच बरी वाटते. ती दुसऱ्या डब्यामध्ये ठेवली तर ते मग असं हे वाटतं की, म्हणजे आपल्याला सवय होऊन जाते की आपण यामध्ये डाळ ठेवली तर मग त्याच डब्याजवळ जातो. त्यापेक्षा म्हटलं जिथची वस्तू तिथेच ठेवायची. मग यामध्ये तिखट काढून घेतलं. साधारणतः 1 डब्बा तिखट झालं काढून. आता बाकीचं गावावरून आल्यानंतर करणार आहे. तर आता हे बऱ्यापैकी जाईल मला बरेच दिवस. आणि हे नवीन मिरची आहे ना, तर सुरुवातीला खूप तिखट असते आणि तेच वाटते ते. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि माझ्या इकडे तिखट म्हणजे मिरच्या भाजून घेतात तेलामध्ये थोडा वेळ आणि हलक्याशा भाजतात. त्यामध्ये धने टाकतात, परत थोडं जिरं आणि वरून कच्चं तेल आणि असं दळून आणतात ते. तर असं त्यानंतर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला. आणि खिडकीची ही जी जाळी आहे ना, ती मला आता परत क्लीन करायची आहे. कारण ती जाळी बंदच ठेवली मी आता एवढ्यामध्ये. कारण हवा हवा राहायची आणि दुपारच्या वेळेस असं हवा असलं की गॅस विझून जातो, त्याच्यामुळे खिडकी बंदच ठेवायची. त्यावर मग सगळी धूर गेली. तर ते क्लीन करायची आहे मला. नाहीतर जाळी काढून करत असते स्वयंपाक करायचा असला तर. पण हवेमुळे जास्त ते गॅस विझते किंवा खूप कमी फ्लेम होते, त्याच्यामुळे मग तिला बंदच ठेवावी लागते. तर बघते आता 1-2 दिवसामध्ये क्लीन करेल, नाहीतर मग गावावरून आल्यानंतर. कारण ते जर क्लीन करायचं म्हटलं ना, तर गॅस ओटा क्लीन करायच्या आधीच करावी लागते, नाहीतर मग सगळी इकडे कचरा होत होतो. तर ते मी ताराच्या घासणीने, कोरड्या घासणीने आधी घासून घेते, त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घेते. थोडं त्यावर क्लीनर आहे ते स्प्रे करते आणि नंतरच पुसते, म्हणजे ते क्लीन होऊन जाते लवकर. तर त्यानंतर आता बघते उद्या करेल किंवा नंतर.
तर हे गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आता भांडे घासायचे होते. तर त्याआधी ही रूम पुसायची होती. म्हटलं हे आता सामान आहे यामध्ये काढून घेऊया. तर तेलाचं पॅकेट होतं आणलेलं आणि एक पॅकेट आधीचं आहे. तरीसुद्धा हे एक आणलेलं आहे. हे शेंगदाण्याच्या तेलाचं होतं. आधी सोयाबीनच्या तेलाचं होतं घरी, म्हणून ते आता दुसरं आणलं. त्यानंतर इथे शेंगदाणे ते उन्हात वाळवायला ठेवले. त्यानंतर गॅस ओटा क्लीन झाला आणि गॅस ओटा पुसल्यानंतर 10 मिनटं तरी मी त्याच्यावर भांडे ठेवत नाही, कारण ते सुकल्याशिवाय ठेवता येत नाही. आणि ओल्यावरच ठेवलं ना तर भांड्याखाली ओले ओले ते असे डागं पडतात. त्यापेक्षा पूर्ण सुकू देते. त्यानंतर भांडे वगैरे झाले, सर्व कामे आटोपली. आता म्हटलं हे पायदान होतं, धुवायचं होतं आणि हे या दाराजवळचंच आहे, लवकरच खराब होते ते. तर म्हटलं ते धुवून घ्यायचं. ते धुतलं, सगळं हे क्लीन केलं आणि आता सकाळच्या कामाचा एक टप्पा संपलेला आहे. आता दुपारची कामे. तर त्यानंतर आता दुपारचा स्वयंपाक वगैरे. तर सकाळची ही इतर कामे करेपर्यंत 9, 9:30 किंवा 10 होऊनच जातात. आता एवढी थंडी नाही तर लवकर कामे आटोपतात, नाहीतर थंडीचे खूप उशिरा व्हायचे. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता भांडे लावायचे होते. तर ते भांडे बाहेरच ठेवले मी. म्हटलं घरात घेऊन येऊया. आणि त्याआधी आता पत्ताकोबीची भाजी करायची होती, तर ती फ्रीजच्या बाहेर काढून घेतली. म्हणजे 10-15 मिनटामध्ये ती नॉर्मल होऊन जाईल. नाहीतर फ्रीजमध्ये थंड असली आणि ती लगेच केली ना तर शिजत नाही लवकर आणि खूप वेळ लागतो. तर त्यासाठी आधीच काढून ठेवते. तशी तर फ्रीज बंदच होता सकाळी, ते हीटर लावलं त्याच्यामुळे. तर फारशी काही ते थंड झालेली नव्हती. त्याआधी ते वरण भाताचा कुकर लावायचा आहे. तर कुकर रोज लावायच्या आधी ही जी याची कळी आहे ना, रोज फिट्ट करावी लागते ती. आणि रोज त्याचा तो खिळाचा ढिला होतो. तर रोजचंच काम आहे हे. कितीही केलं तर तो दुसऱ्या दिवशी तसाच होतो. आणि बऱ्याच दिवसांनी आज वरण भात लावत आहे, नाहीतर रश्श्याच्या भाज्या करायची दुपारची. साधारणतः 10-15 दिवस झाले असेल. आणि भात मला गंजामध्येच लावायचा होता, पण म्हटलं जाऊ द्या आता वरण भात एकत्रच लावूया. कारण काय होते, एकतर नवीन तांदूळ आहे आणि भात थोडा आसट होतो. त्यातल्या त्यात या कुकरचं काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, भात सांडतो याच्यामध्ये, कुकरमध्ये बराच भात वाया जातो. तर तरी म्हटलं बघते आज करून. कमी फ्लेमवर ठेवलं तर भात जास्त आसट राहतो. जास्त फ्लेम केली तर तो भात कुकरमध्ये सांडतो आणि असं बऱ्याचदा होत आहे. तर असं आता एकदम करून बघते, कारण बऱ्याच दिवसापासून लावलेला नव्हता. म्हटलं आज कदाचित नाही सांडणार. त्यानंतर इथे पत्ताकोबी चिरायला घेतली. आता आधीची काही होती थोडीफार आणि ही काल आणलेली होती. तर दोन्ही आता एकत्रच करणार आहे. भाजी जास्त झाली तरी चालेल, काही वाया जात नाही. आमच्याकडे रुचीला खूप आवडते ही भाजी. ती संध्याकाळी खाते, सकाळी खाते. त्याच्यामुळे म्हटलं पूर्णच करून घ्यायची, नाहीतर मग ती जास्त दिवस राहिली ना तर सुकल्यासारखी होते आणि मग ती चिरायला खूप प्रॉब्लेम येतो आणि भाजी पण छान वाटत नाही. म्हणून म्हटलं आता सर्व उपयोगी लावायची. आणि ताजी ताजी पत्ताकोबी असली ना तर ती चिरायला पण छान वाटते आणि भाजी पण छान होते. तर त्यानंतर इथे धने पावडर काढून घेतलेला आहे. आधी थोडा जाडसर होता ना, गाळून घेतलेला मी धने पावडर, तो जाडसरवाला पूर्ण संपलेला आहे. आता हा जास्त बारीक गाळून घेतलेला आहे, तो वेगळा ठेवलेला होता, तर तो वापरणार आहे. आणि त्यानंतर इथे भाजी फोडणी द्यायची होती. एकीकडे वरण भात झालेलं होतं. आता ही पत्ताकोबीची भाजी मुलीला आवडते, मला फारशी आवडत नाही. पण ही जर महिन्यातून एखादी वेळा केली तर खाते, आणि जर ती दर आठवड्याला केली तर अजिबात इच्छाच नाही होत खायची. काय कुणास ठाऊक, फारशी आवडतच नाही. आणि याच भाजीमध्ये समजा चण्याची डाळ वगैरे टाकली तर ती आवडते. पण आता यामध्ये मी एक बटाटा ॲड केलेला आहे. पत्ताकोबी खूप होती, म्हटलं जास्त भाजी होईल, त्यामुळे मग काही जास्त डाळ वगैरे भिजत घातलेली नाही आहे. आणि आधी वाटलं ही कढई छोटी होईल, म्हटलं या कढईमध्ये भाजी होईल की नाही होईल, कारण कोबी बऱ्यापैकी होती. स्टीलच्या कढईत करायचं होतं, पण त्यामध्ये मी तुरीची डाळ ठेवली वाढत. म्हटलं जाऊ द्या, होईलच. तर त्यानंतर इथे टमाटर, सांबार, मिरची आणि आलं लसूण पेस्ट, तर सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि नवीन तिखट काही वापरलं नाही. जे जुनं आहे म्हटलं तेच आधी संपवायचं, त्यानंतरच नवीन वापरणार. कारण जास्त तिखट जर असेल तर मुलगी खाणार नाही. तर 2-4 दिवस ते राहू देते, 8 दिवस, साधारणतः 8 दिवसांनी ते तिखट वापरणार आणि तोपर्यंत हे जुनं संपून जाईल. तर इथे भाजी झाली. आता चपात्या वगैरे करायच्या होत्या आणि चपात्या काही जास्त करणार नाही आहे, 5 किंवा 6 करेल. कारण आता काय माहिती, थंडी कमी झाली की जेवण आमच्याकडे सर्वांचं कमीच झालं. आणि थोडंसं ऊन पण वाढत चाललेलं आहे. आता पाणी जास्त प्यावंसं वाटते. अजून तर सुरुवातच आहे, फेब्रुवारीच महिना आहे, तरीसुद्धा ऊन बऱ्यापैकी वाटत आहे. आणि पाहिजे तसं असं हे जसं आपलं हिवाळ्यामध्ये जेवण होते तसं या दिवसामध्ये नाही होत. उन्हाळा लागला तर मग इच्छाच होत नाही खाण्याची. तर असं त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी दिली आणि वरणाला तडका दिला. तर वरणामध्ये काही एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही. जे मी डाळ शिजवताना ठेवलं तेवढंच होतं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लाल मिरची थोडी जळू दिली, म्हणजे ते छान लागते खायला. त्यानंतर चपात्या झाल्याच होत्या. म्हटलं आता तेल काढून घेऊया.
तेलाचं भांडं सुकलेलं होतं छानपैकी. तर ते तेल काढून घेतलं आणि मला वाटते हे 1 किलोचं पॅकेट नसेलच, कारण तेल साधारणतः 900 मिली असेल ते. कारण लवकरच तेल संपतं, 1 आठवडाही जात नाही मला. आणि एखाद्या दिवशी कसं असतं ना, एकदमच संपून जातं. जसं मसाल्याच्या डब्यातला मसाला म्हणा, की तिखट म्हणा, तेलाच्या ह्याच्यातलं तेल म्हणा, मीठ म्हणा आणि एखाद्या दिवशी सर्वच ते ठेवाठेवीचे कामं असतात. तर ते सगळं ठेवून घेतलं आणि त्यातलं जे पॅकेट होतं त्यावरच ठेवलं मी. म्हटलं पूर्ण तेल त्यामध्ये निघून जाईल. त्यानंतर इथे ओटा क्लीन केला आणि नंतर आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर त्याआधी शेंगदाणे सुकलेले होते बऱ्यापैकी वाळलेत, ते डब्यामध्ये भरून ठेवले. कारण हे दोन्ही डबे घासून घेतले, शेंगदाण्याचा डब्बा आणि तो पण. तर हे सर्व यामध्ये ठेवून देते. त्यानंतरच जेवण. म्हणजे हे सगळं ठेवलं की बरं होतं. नाहीतर मग हे राहिलं ते राहिलं असं होतं आणि मग परत घरामध्ये इथे पडली तिथे पडली राहते. त्यानंतर इथे ही आप्प्यासाठी जी डाळ आहे मिक्स ती काढून घेतली आणि ही डाळ आता अर्धाच किलो आणली यावेळेस, नाहीतर 1 किलो आणत असते मी. तर आप्पे तर बऱ्याच दिवसाचे केले नाही. बघते आता 1-2 दिवसामध्ये करेल ते. तर सगळं हे काढून घेतलं आणि त्यानंतर आता दुपारचं जेवण. आता मुलीला जेवण दिलं. माझं व्हायचं होतं. काही फारशी भूक नव्हती. मग मी वरण-भात आणि थोडी भाजीच खाणार आहे. चपाती खाणार नाही आणि सहसा तर ही भाजी जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मग सिंपलच वरण-भात आणि भाजी. त्यानंतर सगळे कामं आटोपले आता. इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. बाहेर हे बघू शकता हरभरे आणि मिरच्या ठेवलेल्या आहे वाळत आणि ही आजची रांगोळी अजिबात जमली नाही. कुठे मोठी, कुठे छोटी झाली आणि झाड या साईडला ठेवलं मी. त्यानंतर हे राशनचे तांदूळ होते. म्हटलं हे निवडून घ्यायचे, कारण ते पिशवी इकडे-तिकडे राहत होती. तर ते निवडून घेतले आणि आता संध्याकाळी नळ आले, तर पाणी भरलं. इकडे ड्रममध्ये पाईप लावला. तर असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.